मुंबई शहर गॅझेटियर या पुस्तकाकडे आपण वळूया. मुंबईच्या शहराचा म्हणजे जो इतिहास आहे तो तुम्ही याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि हे दाखवत असताना तुम्हाला सगळ्यात भावलेली गोष्ट कुठली होती? मुंबई शहर गॅझेटियर हे ब्रिटिशांनी लिहिलं लिहिलं कारण काही उपकार करायला लिहिलं नाही, त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनसाठी गॅझेटियर्स करणं गरजेचं होतं, म्हणून ते गॅझेटियर त्यांनी लिहिलं. मला भावलेली गोष्ट त्यातली जी रेव्हेन्यू सिस्टीम आहे ती. अच्छा. आणि ते रेव्हेन्यूसाठीच लिहिलं, कारण ते कलेक्टर वापरायचं. कलेक्टर म्हणजे कोण? तो पैसे कलेक्ट करतो तो कलेक्टर. कमिशनर म्हणजे कोण? जो कमिशन कलेक्ट करतो तो कमिशनर. ह्या त्यांच्या निस्बत्त्या आहेत. कलेक्टर हा सर्वस्वी अधिकाराचा धनी असायचा आणि कमिशनर हा रेव्हेन्यूचा. त्यामुळे त्या अँगलने ते अप्रतिम केलेलं काम आहे. आणि 130 वर्ष झाली तरी ते कोणी मराठीत आणलं नव्हतं. खरं ते खरं तर सरकारचं काम होतं मराठीत आणणे. तर मी ते मराठीत आणलं तर त्यांनी बोंबाबोंब चालू केली, तुम्ही आमची परवानगी घेतली का? म्हटलं तुम्ही केलं नाही ते. कुठलं सरकार होतं त्या काळामध्ये किंवा म्हणजे ज्यावेळी असं म्हटलं? 130 वर्षात आलेली सगळी सरकार. आणि ब्रिटिशांनी मराठी नाही केलं. ते कसे करतील मराठी? ते आपलंच काम होतं अर्थात, पण तो पुढाकार तुम्ही घेतलात किंवा ते विजन तुमच्याकडे होतं की अशा पद्धतीनं जे त्यांनी करून ठेवलेलं आहे किमान ते जाणून तरी घेतलं पाहिजे, त्याचा अनुवाद झाला तर किमान ते आपल्याला ज्ञात होईल. सरकारचं गॅझेटियर डिपार्टमेंट सुंदर आहे. ते जिल्ह्याची गॅझेट्स करतात ना, ती अप्रतिम करतात, नव्याने करतात. त्यांनी मुंबईचं केलं नव्हतं ह्या मला मटका लागला असं म्हणायला. पण हे तुम्ही इतक्या मोठ्या मनाने मान्य करताय, ही सुद्धा मोठीच गोष्ट आहे. आणि मला चान्स मिळाला ते करायचं. त्यात काय काय गोष्टी आहेत. हेडगियर, टोप्या, किती प्रकारच्या टोप्या लोक घालतात. अच्छा. त्यावरून त्याची जात कशी ओळखावी, काय डिटेलमध्ये काम करतात तो. असा डेटा ते त्यावेळी कलेक्ट करत होते. हो, असा क्या गॅझेटियर्स आहेत ना. तर आम्ही हायटी माउंटेनिंग म्हणजे गिर्यारोहण करताना त्यांचे नकाशे वापरायचो, मॅप्स ऑफ गॅझेटियर. त्या गॅझेटियर त्या मॅप्समध्ये वडाचं झाड, विहीर, गाईंचा गोठा असले डिटेल्स आहेत. कारण त्यांना रूल करायचं होतं ना, आपल्याला रूल नव्हतं करायचं. अशा डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. काम करायची पद्धत अप्रतिम, काय शंका. हो, त्यामुळे ते गॅझेटियर अप्रतिम आहे. नक्कीच. पण ते करत असताना तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की जसं आज आपण म्हणतो की त्यांचं ज्या पद्धतीच्या इमारती की जे बांधकाम त्यांनी केलेलं आहे, ते जे स्ट्रक्चर त्यांनी बनवलं त्याच्यात फार विचार करून किंवा अगदी म्हणजे हुबेहूब काही सिंह असो, वाघ असो किंवा दिसतील अशा पद्धतीनं त्यांचं वास्तुविशारद ते होते किंवा त्या पद्धतीच्या वास्तू त्यांनी घडवल्या, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि हे करत असताना रेव्हेन्यू सिस्टीममध्ये सुद्धा कशा पद्धतीने एक सिस्टीम राबवली गेली पाहिजे, एक स्ट्रक्चर कसं असावं ह्याची सुद्धा संकल्पना त्यांची क्लिअर होती त्या काळात. हो. आणि ते अनेक असे लेन्स किंवा रस्त्यावरून काम करायचे, ब्रांचेसमधून. आणि ते सगळे ब्रांचेस कलेक्टरकडे एकत्र यायचे. आणि कलेक्टर डिसिजन घ्यायचा की किती कर वाढवायचा, किती सोडायचा, किती कर्ज द्यायचं. असं ते कमर्शियल, टोटली कमर्शियल धंदा करायला आले होते. आणि चांगल्या रीतीने धंदा केला. आपल्याला त्रास झाला, त्यात आपण लुटले गेलो. बरोबर. पण त्या येऊन धंदा केला नसता, आपण तोही धंदा केला नसता, हे तितकंच कर. त्याच्यामध्ये ना मी कर्जनवरचे पुस्तक लिहिलं. ते कर्जन काळ. हा, एक माणूस कर्जन हा काय करू शकतो. एकही युद्ध न करता त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन पासून सर्वे ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररीचं पुनरुत्थान, ताजमहालमध्ये 3 विटांचे तुकडे लावून त्याच्यावर भांड ठेवून जेवण करायचे लोक. ताजमहाल हॉटेल नाही, ताजमहाल, खुद्द ताजमहाल. त्याचं अख्खं त्यांनी रिनोव्हेशन केलं. म्हणजे एक माणूस किती काम करू शकतो. आणि पाठीचं प्रचंड दुखणं, घोड्यावर बसायला त्रास व्हायचा.
बायकोशी भेटायचं नाही. तरी गेलं त्या माणसाने. तेव्हा तुम्ही जेव्हा हे गॅझेटियर म्हणता ना, तेव्हा कर्जनच्या दृष्टिकोनातून, त्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून गॅझेटियर बघायला पाहिजे. पण हे तुम्हाला असं स्फुरलं कसं की आपण हे हे लिहिलं पाहिजे किंवा ह्याच्याकडे वळलं पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे, ह्याचा अनुवाद केला पाहिजे? कारण तसं तर तुम्ही सेट होतात ना, कालनिर्णय एकदम व्यवस्थित चालू होतं, घराघरात कालनिर्णय होतं, मनामनात कालनिर्णय होतं. नाही, पण ड्राईव्हच असतात ना माणसाचे. कोणाला पोहायला आवडतं, तर ड्राईव्ह होता तो वाचनाचा. आणि कर्जनमधून मी गॅझेटियरमध्ये गेलो आणि तसे मित्र होते, बरं. साथी होते, चर्चा व्हायची. त्यामुळे एशियाटिकमध्ये जायचो. आणि त्या विषयात तुम्हाला रस असेल तर ते होतं ना. आता बिटकॉईनवरचं पुस्तक मी 16 साली लिहिलं. तेव्हा कोणाला बिटकॉईन म्हणजे काय हे माहिती नव्हतं. आणि मला लोकांनी अमेरिकेचा एजंट, बिटकॉईनचा एजंट काय वाटेल ते बोलत, मी ऐकून घ्यायचो. काही लोक विचारायचे त्या बिटकॉईनमध्ये सोनं किती असतं आणि ते काय कागदच असतं का? हो म्हणायचं. आणि काय करणार. आजही लोकांना फारसं कळलेलं नाही. आणि मला जी मी भीती वाटते, तुम्हाला मगाशी म्हटलं ना, तेच हे जे व्हर्च्युअल करन्सीज आणि बिटकॉइन, बेसकॉइन, हे जे एंटायरली नवीन चलन सत्र जे येत आहे ना, त्याच्यात आपण कुठे असू आणि किती धुतले जाऊ याचं काही कल्पना नाही. कारण 41 ट्रिलियनचं अमेरिकन डेट, कर्ज, अमेरिका धुवून काढणार आहे, म्हणजे राईट ऑफ करणार आहे. ते कुठेतरी जाऊन पडणार ना. बरोबर. ते काय अदृश्य होणार नाही आकाशात. मुळात इतका व्यापक दृष्टिकोनच आहे तुमचा, हेच सगळ्यात कौतुकास्पद आहे की तसं पाहायला गेलं तर पंचांग, कालनिर्णय, दिनदर्शिका ह्या इतक्या गोष्टींपुरते केवळ मर्यादित न राहता, म्हणजे त्यातही तुम्ही अनेक बदल केलेत जसं काळ सरत गेला पुढे. पण या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी, म्हणजे बाजीरावांचं पुस्तक असो, म्हणजे बाजीरावांवरचं, तर अगदी त्याचा कम्प्लिटली कॉन्ट्राडिक्टरी किंवा अगदी कॉन्ट्रास्ट असा जर पाहायला गेलं तर अर्थविषयक तुमची जी आलेली पुस्तकं, म्हणजे कसं असतं, एखाद्या व्यक्तीला एका लाईनमध्ये इंटरेस्ट असतो, तुम्हाला अशा पॅरलल लाईन्समध्ये इंटरेस्ट होता असं म्हणायला हरकत नाही आहे. गोरखनाथ, येस येस, मराठीतलं ओनली बुक ऑन गोरखनाथ. आणि गोरखनाथ, त्यामध्ये मी गेलो ज्ञानोबा माऊली मुळे, माऊली नाथपंथी होते. बर. म्हणजे निवृत्तीनाथांमुळे ते नाथ राहिले, ज्ञानदेव झाले. तिकडून गोरखनाथाकडे गेलो, कारण गोरखनाथ हा बुद्धिस्ट होता हे मला माहितीच नव्हतं. मग तिथून बुद्धिझमकडे गेलो मी. आता मला गीताचे पुस्तक आहे ते 5 बुद्धांवर आहे, बोधिचित्त. बरं. जे म्हणजे नागार्जुनासारखे जे महाप्रचंड बुद्ध आहेत आणि जे माहीत नाहीत लोकांना. आणि बुद्ध धर्म हा हिंदू धर्माच्या आधीपासून आहे. तिकडे गेलो. दुसरं पुस्तक माझं गांधी आणि आंबेडकरचं आहे, अर्थविषयक विचार. बेसिकली मी इकॉनॉमिस्ट आहे, त्याच्यामुळे एक अर्थतज्ञ बाबासाहेब ते आले भारतात आणि कायदेमंत्री झाले भारताचे, घटना आली. दुसरा वकील म्हणजे बॅरिस्टर गांधी, तो भारतात आला आणि त्याने कायदेभंग केला. पण तो एवढा हुशार होता की ही प्लेड विथ कमॉडिटीज. येस. त्यांचा सगळी जी चळवळ आहे ना, ते एक एक मीठ, तंबाखू, सगळ्या कमॉडिटीज. बनिया होता ना, आणि ब्रिटिशही बनिया होते. त्याने कमॉडिटीजमध्ये ब्रिटिशांना आवड, आणि लोकांना सांगितलं नाही आपण मिठाच्या सत्याग्रहाला जायचं आहे कारण मिठाचा हा 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 भाग अर्थशास्त्राचा आहे, हे सांगितलं नाही. आणि लोकांनी विश्वास ठेवला आणि त्याच्याबरोबर गेले. इकॉनॉमिक्स वरून मी गेलो त्याच्यात, की दोघांची अर्थ, कोलंबिया युनिव्हर्सिटीचे PhD बाबत आहे, LSEचे पण PhD, आणि आले काय त्यात. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ हे रेव्होल्युशन घडवू शकतो असा एक
अर्थशास्त्रच रेव्होल्युशन घडवू शकतो. तो पाया आहे आपल्या जीवनाचा. आज साखरेचा भाव काय आहे, लोक जे म्हणतात ना आम्हाला इंटरेस्ट नाही पॉलिटिक्समध्ये, ते मला पटत नाही. बरं. कारण तुम्ही सकाळी चहा बनवता ना, त्याचं दूध, त्या चहाची पत्ती, पाणी, त्याची हीट, बरोबर. हे सगळं पॉलिटिशियन्स ठरवत असतात. तेव्हा ते तुमचं आयुष्य कंट्रोल करतात, हे जाणून तुम्ही त्यांचं आयुष्य कंट्रोल करायची गरज आहे.